यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. मलगाम गावचा सरपंच आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत. डॉक्टर रमेश शिंदे यांच्या नेतृत्वात जे आंदोलन चालू आहे हे संयुक्तिक मार्गानं आणि संविधानिक मार्गानं जे कयादू नदीवरचा पाणी चोरून इसापूर धरणामध्ये नेऊन नांदेड जिल्ह्याला पुरवण्याचं जे घाट आहे, हा शेतकऱ्याचे म्हणजे तलवार, ही टांगती तलवार ही सर्व हिंगोली जिल्ह्याच्या शेतकऱ्यावर या प्रशासनानं लादलेली आहे. कारण यातून जर समजा हे पाणी पावसाळ्यात जर पडलेलं पाणी जर नेलं तर त्याच्याबद्दल काही नव्हतं, परंतु हा जे जानेवारी महिन्यामध्ये ही नदी कोरडी ठाक असताना यांना दुर्बुद्धी, यांच्यात असलेली म्हणजे दंडीलशाही ही इंग्रजांपेक्षा ही प्रशासनानं आज यांच्यावर दबाव, एवढा शेतकऱ्यावर दबाव निर्माण करून हे काम चालू केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं अनधिकृत हे काम याच्यात कुठल्याही म्हणजे भूसंपादन झालेलं नाही. भूसंपादन होऊन सुद्धा या जमिनीमध्ये जे पाणी आपल्याला जे पाणी अडवा, पाणी जिरवा ही शासनाची जी धोरणं आहेत ही पूर्णतः फेल आहेत. ही या जिल्ह्यासाठी वळवंट करण्याचा हा जे मानस आहे हा शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि पूर्ण आम्ही जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपण आपल्या जिल्ह्याचं हक्काचं पाणी येणाऱ्या भविष्यातलं जे वाळवंटा होण्यापासून जे वाचवण्यासाठी हिंगोली जिल्हा आधीच डोंगरी भागामध्ये भरपूर गावं या हिंगोली जिल्ह्यात आहेत आणि याचा जर 40 फुटापर्यंत विहिरीसाठी शासन MRGSमध्ये 5 लाख रुपयाचा निधी देत असेल आणि 5 लाखाच्या निधीमध्ये जर 40 फुटावरची वॉटर लेवल तुमची जर 150 फुटावर तुम्ही घालत असाल तर ते 40 फुटाच्या विहिरीमध्ये पाणी राहील का, हा प्रश्न माझा प्रशासनाला आहे. आणि हे जर ह्या विहिरी कोरड्या करून तुम्हाला मिळणार का आहे, म्हणजे तुमच्या 2 पैशाच्या नोकऱ्या, तुमच्या 2 पैशाची पर्सेंटेज हे वाचवण्यासाठी तुम्ही ह्या शेतकऱ्याचे गळे घोटता का, हा प्रश्नसुद्धा माझा प्रशासनाला आहे. कारण हे जर तुम्ही पाप शेतकऱ्याचं जर पुण्याचं नाही करता आलं तर पापात तरी भागीदार होऊ नका, ही आमची सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं कळकळीची विनंती आहे. आणि हे तात्काळ काम बंद नाही केलं तर येणाऱ्या उद्या सोमवारला आम्ही रास्ता रोको, ठिकठिकाणी रास्ता रोको आणि जिल्हाभरात निदर्शने होतील. आणि डॉक्टर रमेश जवळपास 8 महिन्यापासून चालू आहे. ज्यावेळेस मी घरून निघालो उपोषणाला त्यावेळेस मी घरच्यांचं खूप उपोषण आलो आणि घरच्यांना सांगितलं, वाचलो तर घरच्यांसाठी, मेलो तर समाजासाठी. कारण पहिला असं साहेब, हे पूर्ण बोगदा जे चालू आहे हे पूर्ण तुमच्या धाब्यावर नियम बसून चालू आहे. या ठिकाणी कयादू नदी ही हिंगोली शेनगाव तालुक्याची जीवनवाहिनी आणि कयादू नदी डायरेक्ट भूमिगत 150 ते 200 फुटापर्यंत, माळरानावर 150 ते 200 फुटे, जमिनीवर 100 फुटापर्यंत आहे. आणि ही पूर्ण इनलिगली काम आहे. या ठिकाणी भूगर्भातलं पाणीसुद्धा जाणार आहे, नदीसुद्धा पूर्ण जाणार आहे. तुम्हाला या ठिकाणी पुन्हा सांगू इच्छितो, काल पाहिला असं माझी पूर्ण तब्येत बिघडली होती. यांनी मला डॉक्टर आले, सर्व आले, त्यांना सांगलं मी कुठलंही ट्रीटमेंट घ्यायला तयार नाही. माझा जर जीव गेला तर मला या बोगद्यात नेऊन गाडा, इथं माझी माती करा. कारण पाहिला असंच आहे, या ठिकाणी उद्या जर आमच्या शेतकऱ्यांचं पूर्ण वाळवंट होणार आहे. आज शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहिलं असेल पुन्हा पाणी भेटणार नाही. पाहिलं असेल तुम्ही, पाण्यासाठी लढाई झालेली आहे, होत असती. त्यामुळे निश्चित सांगतो तुम्हाला, या ठिकाणचं शासन, या ठिकाणचं स्थानिक शासन असेल, आम्हाला या ठिकाणी एवढं दबाव टाकतं आहे की तुमच्यावर मागं तुम्ही आंदोलन केले, त्यासाठी सर्व केले, तुमच्यावर गुन्हा दाखल झालेत, तुम्हाला आम्ही हद्द पार करू. हद्द पार केल्यावर तुम्हाला जिल्ह्यात येणार नाही, तुम्ही काम कुठं करणार. या ठिकाणी पाहिलं असेल, या ठिकाणचं आंदोलन तुम्ही उठवू, तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार नाही. या ठिकाणी हा महाराष्ट्र असो का भारत देश असो, छत्रपती शाहू महाराज, फुले आंबेडकर यांच्यावर चालतो, चालतो. त्यामुळं आम्हाला संविधानाने अधिकार दिला आहेत. आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करू. या ठिकाणी निश्चित सांगतो, आमच्या रक्ताचे पाठ होतील, रमेश शिंदेंचा जीव जाईल, या ठिकाणी माझी माती होईल, पण या ठिकाणी मी उठणार नाही जोपर्यंत तिन्ही ठिकाणचं, तुमचं इथं खांबाळा हे इथलं, त्यानंतर तुमचं चिंचोली आणि मौजे, तिन्ही ठिकाणचं जोपर्यंत काम बंद होत नाही, या ठिकाणच्या मशनी सर्व सामान उचलत नाही, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. हे तुमच्या माध्यमातून सांगतो. माझा जीव गेला तरी बेहतर, मी ट्रीटमेंटसुद्धा घेणार नाही. मी मरण पत्करायला तयार आहे, पण काम रद्द केल्याशिवाय मी उठणार नाही. जे आज चाललेलं आहे हा अक्षरशः आमच्या शेतातून चाललेला आहे आणि हा बोगदा फार घातक शेतकऱ्याला बसणार आहे. कारण आमची जी जमीन वाहतो आम्ही, ही जमीन 2 पिकात वाहिल्या जाते आणि या 2 पिकासाठी, एका पिकासाठी नैसर्गिक पाणी पाऊस असते आणि दुसऱ्या पिकासाठी नदी आणि भूगर्भाचं पाणी असते. आणि आता जर हा बोगदा झाला, नदीचं तर पाणी चाललंच, पण भूगर्भातलं सुद्धा पाणी चाललेलं आहे. तरी या पाण्यामुळं आमचं एक पीक तर निश्चित गेलेलं आहे आणि निसर्गाच्या पिकावर अवलंबून राहून आम्ही शेती करू शकत नाही. त्यासाठी हा बोगदा आम्हाला कोण्याही हालतीत
रद्द झाला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. आणि बोगदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही. आम्ही मेलो तरी बेहतर, पण हा बोगदा रद्द झाल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही. चुकीचा पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कयाधू नदी चोरून रद्द, झालीच पाहिजे, कयाधू नदी चोरून रद्द, झालीच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कयाधू नदी चोरून रद्द, झालीच पाहिजे, कयाधू नदी चोरून रद्द, झालीच पाहिजे.